तर दुसरी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात आहे, ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला काय मिळणार, त्याचबरोबर राज्यात सुद्धा अर्थखातं मिळणार का। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थखात्याबाबतचा दावा अजूनही कायम आहे। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची या संदर्भात भेट घेणार आहेत। महायुतीत अर्थखातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलं होतं, त्यामुळे ते आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावं अशी विनंती या शिष्टमंडळाकडून केली जाणार आहे। तर तिकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना सुद्धा वेग आला असून शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांच्या माहितीनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची यावेळेला संधी दिली जाऊ शकते। तर दुसरीकडे राज्यमंत्रिपदासाठी नव्यानं निवडून आलेल्या 6 खासदारांमध्ये नव्यानं पक्षात आलेल्या 6 खासदारांमध्ये चुरस पाहायला मिळते। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही भेट होण्याची शक्यता आहे। तर श्रीकांत शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाच्या चर्चेबाबत काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूयात। अरे या सगळ्या बातम्या ज्या आहेत, या सगळ्या पॉलिटिक्समध्ये जर तर प्रेडिक्शन या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो। जेव्हा ज्या काही गोष्टी होतात, अरे शिंदे साहेबांना खूप काही कामं असतात तिकडे। आज उल्हासनगरमध्ये 3 शाळा आणि त्याचबरोबर